कारवाई कोणती धुळे महानगरपालिका कोण आयुक्त त्यांनी कोण आहे नितीन कापडणे नावाच्या आयुक्तांनी निर्दयतेचा कळस गाठलाय। इथं मंडाबाई भाले आणि ललित भाले यांचं घर अतिक्रमणाच्या नावाखाली पाडलंय। मी आजीला विचारलं किती वर्ष झालं राहते साई इथं, तर 72 वर्ष। इंदिरा गांधीच्या आधीपासून ही माऊली इथं राहते। तिच्यावर हल्ला झाला, तिचं घर जाळलं, तिचा फोटो जाळला आणि आता या भाजपच्या नगरसेवकांनी दबाव आणून तिच्यावरती कारवाई केली। पाऊस पडतोय 10 दिवस झालं, याच्यात जर एखादा पावसात बळी गेला 20-25 शेळ्या मजूर लोक आहेत आणि त्यांचं अतिक्रमण पाडून आयुक्त कापडणे गायब। पुन्हा त्यांचं पुनर्वसन काय? त्यांना घर कुठं आहे? त्यांचा निवाऱ्याचा अधिकार कुठं आहे? ते जर 60-70 वर्ष तिथं राहतात तर त्यांचं घर आहे हक्काचं। मी आता बघतोय नाल्याच्या नावाखाली त्यांच्यावरती अतिक्रमणाची कारवाई केली, पण या नाल्यावर 2-2 मजली बिल्डिंग अतिक्रमणात झाल्यात, ते सवर नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई नाही। पण ही दलित आहे म्हणून तिच्यावर कारवाई, ती तर एप्रिल करती म्हणून तिच्यावर कारवाई, ती झेंडा लावती निळा म्हणून तिच्यावर कारवाई। हे कोण बांडगुळ आहेत तिला त्रास देणारे? यांना झेंडा डोळ्यात खुपतोय, बाबासाहेबांचा फोटो खुपतोय। एक छोटं झोपडं करून 60-70 वर्षापासून बिचारी माऊली इथं लेकरं घेऊन राहतीये, जनावरं सांभाळतीये, तिला आधार काहीच नाहीये आणि तिचं घर उद्ध्वस्त केलंय। हे आम्ही खपून घेणार नाही, त्याचा आम्ही निषेध करतो। तात्काळ या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी घ्यावी। आपले पंतप्रधान म्हणतात प्रत्येकाला घर देणार, त्या घराच्या यादीत दलित महिला नाही का? आणि उद्या जर इथं आंदोलन करताना या पावसात एखादं जनावर, एखादी शेळी किंवा हा माणूस किंवा इथला उपोषण करणारे आमच्या आई यांना जर काही झालं तर बीजेपीचा नगरसेवक आणि आयुक्त तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा। तुमच्यात हिंमत असेल तर सरसकट नाला मोकळा करा, आम्ही येतो तुमच्या सोबत। पण तिथं सवर्णाचे घर आहेत म्हणून कारवाई करायची नाही आणि दलिताचं घर एक पाडून मोकळं व्हायचं का? लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी इथं यावं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। तात्काळ जर न्याय नाही मिळाला तर आजीला घेऊन या पावसाळी अधिवेशनात अचानक आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या आजीचा धर्मा पाटील करू नका मुख्यमंत्री साहेब, तिला तिच्या पुढे मेल्याशिवाय पर्याय ठेवलेला नाही तुम्ही। ऊन आहे, उष्मघात होईल, पाऊस आहे, पावसाळा तोंडावर आलाय, कारवाई करण्याचा अधिकार दिला कोणी पावसाच्या तोंडावर? मानव अधिकाराचं हनन झालंय, याचा आम्ही निषेध करतो।